देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश मारुती तिडके वय वर्ष 34 राहणार माळीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता कायंदे राहणार देऊळगाव कोळ याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर घटना दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेदरम्यान घडली असल्याचे नमूद आहे। आरोपीने आपल्या दत्ता कायंदे या फेसबुक अकाउंटवरून माळी समाजातील महिलांविषयी अपमानास्पद व अश्लील भाषा वापरून पोस्ट केली। तसेच त्या माध्यमातून माळी व वंजारी समाजात जातीय तेढ व शत्रुत्व निर्माण होईल असा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल नायबराव मोगल यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणावर आपल्या सिंदखेड राजा आमदार साहेबांच्या वतीने आपण तीव्र निषेध करतो व त्यांचा आडनाव कायंदे असल्यामुळे जसं डॉक्टर साहेबांनी पण इथे उल्लेख केला त्याचा परिणाम सर्व सामाजिक बांधव सर्व आडनाव सारखे असलेल्यांना व सर्वांवर पडतो। काल आपल्यालाही खूप फोन आले, आपण त्याचं बघितलं ते कुठे आहे काय, आपण त्याचा पत्ताही केला की तो पुण्याला आहे। अरविंद भाऊसोबतही आपल्या रेग्युलर कॉन्टॅक्ट होते, प्रशासनासोबतही कॉन्टॅक्ट होते। आमदार साहेबही त्यांना बोलले की त्या क्षणी त्यांना तीव्र निषेध करून त्यांना अटक लवकरात लवकर करावी व जिथेही त्यांना प्रशासनाला अडचण येत असेल काही कारवाई करण्यासाठी तर आमदार साहेब त्यांच्या नेहमी सोबत राहणार या कारवाईसाठी आणि त्यात लवकरात लवकर कारवाई करून त्याच्या पूर्ण ह्या मनोवृत्तीच्या व्यक्तींवर कशी पुढेही अडचण येणार नाही आणि याच्याकडनं पुढे कसे गुन्हा घडणार नाही। या सोशल मीडिया येणाऱ्या काळात सोशल मीडियावर खूप गोष्टी घडत राहणार, यासाठी आपणही एकमेकांसोबत व्यवस्थित सहवास करून एकमेकांसोबत व्यवस्थित संवाद साधून ह्या गोष्टी आपल्यात फूट पाडणार नाही याचंही आपल्याला सर्वांना एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे। इथून पुढे ह्या गोष्टी नेहमी घडत राहणार आणि तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या पूर्ण सिंदखेड राजा मतदारसंघाच्या वतीने व कायंदे परिवाराच्या वतीने इथे जाहीर निषेध करतो व थांबतो। दुपारी दत्ता कायंदे नामक व्यक्तीने माळी समाजातील माता भगिनींविषयी जी आक्षेपार्ह अशी पोस्ट टाकली त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। आणि मला जेव्हा रात्री उशिरा काही लोकांचे फोन आले की डॉक्टर दत्ता कायंदे हा कोण आहे, मला सुरुवातीला थोडंसं कनेक्ट झालं नाही, परंतु हा देऊळगाव कोळ या गावाचा रहिवासी आहे। त्याची सासरवाडी आमच्या रुमण्याची आहे आणि सध्या तो त्याच्या पत्नीपासून विभक्त आहे आणि गुजरात पोलिसची त्याच्यासोबत काहीतरी केस पण चालू आहे त्या पत्नीच्या विभक्ततेच्या प्रमाणात। त्याच्या मुलाला त्यानं पळून आणलं होतं आणि तो सध्या फरार आहे आणि याच्यासोबतच इथे त्याला जे लोक त्यांना ओळखतात त्या सर्वांना माहिती आहे का याची मानसिकता हा फार विचित्र आहे। कधी कोणाविषयी काय लिहिल, एका मिनिटात चांगलं बोलेल आणि त्या समाजाविषयी कोणीही कुठलीही पोस्ट करू नये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ज्या पद्धतीची पोस्ट त्यांनी काल टाकली त्या पद्धतीच्या पोस्ट नंतर तर मी म्हणतो की त्याला उलटं लटकवून त्याला सोटे आणले पाहिजे। त्याच्याशिवाय म्हणजे पोलिसांचा बाजीराव जोपर्यंत त्याला चांगला धडा शिकवणार नाही तोपर्यंत त्याच्या मनातल्या ह्या ज्या काही पोस्ट तो टाकतो वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि खरं तर त्या पोस्ट आमच्यासारख्यांनाही बऱ्याचदा अडचणीत आणण्यासारख्या पोस्ट असतात, कारण त्याचं आडनाव कायंदे। आता कायंदेनी काही लिहिलं की त्याचं आमच्या जे कायंदे आडनावाचे लोक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्शन येऊन आमच्याविषयी डायरेक्ट पहिला फोन आम्हाला येतो, अरे तुमच्या कायंदेनं असं केलं। मग आता या सगळ्या